महाजन सर, पक्षाच्या पलीकडे ही निवडणूक गेलेली आहे, निवडणूक आयोग विरुद्ध कॉमन पीपल अशी निवडणूक झालेली आहे, तुमचं काय मत? मी तर मगाशीच म्हणलं की एखाद्या पक्षाच्या चौकटीमधून न बघता जनरल पब्लिक वर्सेस इलेक्शन कमिशन अशा पद्धतीचा हा लढा होता आणि लोकमत हे राजकीय पक्षांच्या तोंडून आपल्याला दिसून येत होतं। दुसरी गंमत अशी की राहुल गांधींनी किंवा काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी काही आक्षेप घेतले तर त्याला निवडणूक आयोग उत्तर देत नव्हता, भाजप उत्तर देत होता। म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोग यांची ही निवडणूक पूर्व युती आहे असं जर कोणी म्हणलं तर त्याला काही आक्षेप घेता येणार नाही। त्याचं कारण असं की भाजपनं निवडणूक आयोगच काय, बँका, महाविद्यालयं किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये काही ना काहीतरी प्रश्न निर्माण करायचा आणि त्याचं उत्तर म्हणून त्या सर्व यंत्रणा आपल्या बाजूनी करायच्या। यासाठी सर्व प्रकारचे म्हणजे गाजरसुद्धा आणि मुळासुद्धा उपाय भाजपनी आजपर्यंत केलेले आहेत। बरोबर महाजन सर, या गंभीर आरोपांकडनं आपण ठाकूरजींकडनं उत्तर घेऊया। ठाकूरजी, भाजपनं अगदी निवडणूक आयोगासह सगळ्या संस्था आपल्या कवेत घेतल्या आणि म्हणून त्यांच्या पारड्यात एवढं यश मिळतंय, सातत्यानं हा विरोधकांचा आरोप होतोय। आता ही कल आल्यानंतर, आघाडी आल्यानंतर हाच आरोप पुन्हा एकदा होतोय, पक्षाच्या पलीकडे ही निवडणूक गेली आहे। नाही नाही, असं काही नाही, हे उगीच काहीतरी ॲलिगेशन लावायचं। निवडणुकीत काय सफलता मिळालेली नाही, यश मिळालेलं नाही म्हणून हे सांगायचं अजिबात नाही। यात अजिबात तथ्य नाही असं जेडीयू कडून खासदार ठाकूर म्हणतात। आगाशींकडे जाते। आगाशीजी, पुन्हा एकदा काँग्रेसकडून तेच आरोप केले जातात। सकाळपासून आपण जेव्हा आरजेडीचे नेते असू देत, तेजस्वी यादव असू देत किंवा मग आता काँग्रेसचे नेते, सतत आरोप केले जात आहेत निवडणूक आयोगावर, पण स्ट्रॅटेजीमध्ये कमी पडलेले दिसले ते। हा विषय त्यांनी देशपातळीवरच राहुल गांधींनी हाती घेतलेला आहे, त्यामुळे या विजयाचं किंवा या निवडणुकीचं इंटरप्रिटेशन सुद्धा ते त्याच दृष्टिकोनातून करणार हे उघड होतं, आधी अपेक्षितही होतं। मग आता काँग्रेसला आत्मपरीक्षण करावं लागेल निश्चितच। म्हणजे काँग्रेसचा जनाधार वाढवण्यासाठी पक्ष संघटना बळकट, हे आपण नेहमीच सांगतो की तळापासून तुम्ही पक्ष उभारा, लोकांमध्ये जा, या गोष्टी कराव्याच लागतील। निवडणूक आयोगावरचं विरुद्धचं भांडण तुमचं सुरू राहू दे, पण पक्ष वाढवायला तुम्हाला कोणी अडवलंय? अगदी बरोबर। त्यामुळे काँग्रेसने आता याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं।